नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आलेले आहेत आणि त्या संदर्भातला नेमका GR काय आहे तर त्याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमके पैसे कुठपर्यंत आलेले आहे आणि आपल्याला पैसे कसे मिळणार आहे ते याची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो तो GR. बघा, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जून ते ऑगस्ट 2024 करता अनुदानाचे वाटप. म्हणजे ऑगस्ट 2024 पर्यंतचे जे काही संजय गांधी निराधार योजना आहे व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना जे काही अर्थसहाय्य केल्या जाते तर त्याचे पैसे ऑगस्ट पर्यंतचे गव्हर्नमेंटने या ठिकाणी मंजूर केलेले आहे. आणि बघा मित्रांनो, जर GR बघितला आपण तर हा GR आहे 5 ऑगस्ट 2024 चा. आणि हा GR जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे त्या ठिकाणी आपण हे सगळे GR अपलोड करत असतो. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, या GR मध्ये नेमकं काय आहे ते बघा. यामध्ये म्हटलेलं आहे की सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा प्रस्थापनेसाठी ₹87,87,48,760 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेमधील आस्थापनेसाठी ₹17,17,25,840 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानाद्वारे मंजूर करण्यात आलेली आहे. तर एवढी रक्कम मित्रांनो या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेली आहे गव्हर्नमेंट मार्फत. त्यानंतर पुढे बघूया आपण. सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखालील जिल्ह्यांना आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्याच्या अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटने सर्व विभागीय आयुक्तांना आता आदेश पण दिलेले आहे की जे काही हा फंड झालेला आहे संजय गांधी निराधार योजनेचा तर तो आपल्या जिल्ह्यांना वितरित करावा आणि त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांनी हे पैसे आपल्या जिल्ह्यातील जे काही संजय गांधी निराधार योजनेचे काही लाभार्थी आहेत तर त्यांना लगेच वितरित करावं. तर ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले आहे आणि येत्या एका हप्त्याभरामध्ये आपल्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कसे आलेले आहे आणि त्या संदर्भातला GR बघितलेला आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.